नमस्कार. नौकार भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, एम-पी-एस-सी मार्फत घेण्यात येणाऱ्या जी परीक्षा आहे, महाराष्ट्र गॅझेटेड सिव्हिल सर्व्हिस कंबाईन्ड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2024 साठीची जी तारीख आहे, परीक्षा तारीख ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. यासाठीचं प्रसिद्धीपत्रक, शुद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. जे आहे याच्याबद्दलचं रिवाईज एक्झाम डेट म्हणजे नवीन एक्झाम डेट देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर ई-डब्ल्यू-एस आणि एस-सी-बी-सी प्रवर्गासाठी एस-सी-बी-सी आणि ओ-बी-सी रिझर्व्हेशनसाठीची जी नवीन अपडेट जारी करण्यात आलेली आहे फॉर्म भरण्यासाठीची, याबद्दलची विस्तारित माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. पाहू शकता प्रसिद्धीपत्रक, शुद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत शुद्धीपत्रक आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 साठीची. यानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करता दिनांक 8 मे 2024च्या शुद्धीपत्रकानुसार एकूण 524 रिक्त पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करण्यात आला असून अराखीव, खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावयाच्या असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. तसेच दिनांक 30 मे 2024 च्या शुद्धीपत्रकानुसार अराखीव, खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना इतर मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास विहित मुदतीत त्याबाबतचा विकल्प सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. तसेच उपरोक्त दोन्ही शुद्धीपत्रकान्वये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील इतर मागासवर्गातील नव्याने पात्र ठरलेल्या अराखीव वर्गाकरता वैयाधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्यात आलेली आहे. यानुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास व इतर प्रवर्ग हे विकल्प निवडण्याची मुभा दिलेल्या कालावधीत बऱ्याच उमेदवारांकडे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग व इतर वर्ग प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळवण्यास काही अडचणी आल्या असल्याची निवेदने प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने ज्या उमेदवारांकडे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग व इतर मागासवर्ग प्रवर्गाचे प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांनी त्यांच्याकडील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक वर्गवारीचे प्रमाणपत्र आधारे त्यांचा मूळ अर्जातील दावा कायम ठेवला आहे. अशा उमेदवारांबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत शासनाचे अभिप्राय मागवण्यात आले होते. त्यास अनुसरून शासनपत्र सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण यानुसार दिनांक 12 जुलै 2024 अन्वये प्राप्त अभिप्रायानुसार महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 अन्वये ज्या उमेदवारांना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचे तसेच शासन निर्णय दिनांक 7 सप्टेंबर 2023च्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या समितीच्या शिफारसीनुसार इतर मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र उपलब्ध झालेल्या उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गाचा लाभ अनुज्ञेय नाही. त्यामुळे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग, इतर मागास प्रवर्ग पात्र उमेदवारांना तसेच इतर कोणतेही मागास प्रवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा विकल्प अनुज्ञेय नाही. यानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2024 परीक्षेकरता मूळ जाहिरातीस अनुसरून फक्त अराखीव, खुला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून म्हणजे ओपन आणि ई-डब्ल्यू-एस अर्ज सादर केलेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचे एस-सी-बी-सी अथवा इतर मागासवर्गाचे ओ-बी-सी जात प्रमाणपत्र मिळाली आहे, अशा उमेदवारांना त्यांच्या अराखीव, खुला आणि ई-डब्ल्यू-एस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा बदलून त्यांच्याकडील जात प्रमाणपत्राच्या आधारे सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा एस-सी-बी-सी अथवा इतर मागास प्रवर्गाचा ओ-बी-सी विकल्प सादर करणे आवश्यक ठरते. यानुसार वरील वस्तुस्थिती व शासन अभिप्राय विचारात घेता दिनांक 21 जुलै 2024 रोजी घेण्यात येणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्यात येत असून सदर परीक्षा दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात येईल. याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. यासाठी आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा
संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेकरता मूळ जाहिरातीस अनुसरून अर्जाद्वारे अराखीव खुला आणि EWS अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाचा SCBC अथवा इतर मागास वर्गाचा OBC दावा करण्याकरता विकल्प सादर करण्याकरता कार्यवाही करणे आवश्यक आहे. यासाठी सेक्शन देण्यात आलेलं आहे. माय अकाउंट सेक्शनमध्ये लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून SCBC प्रवर्ग सिलेक्ट केला जाऊ शकतो आणि SCBC सिलेक्ट करून त्या पद्धतीने OBC, EWS या प्रवर्गातील जे ओपन प्रवर्गातील जे उमेदवार आहेत यांच्यासाठी SCBC प्रवर्ग अवेलेबल आहे. ते त्या पद्धतीने पुन्हा एकदा दावा करून ज्यांचं SCBC सर्टिफिकेट आहे, SCBC सर्टिफिकेट अपलोड करून त्याबद्दलचा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो पुन्हा सबमिट करू शकतात. याचबरोबर संबंधित परीक्षेकरता अर्जाद्वारे अराखीव खुला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा EWS दावा केलेल्या उमेदवाराने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग अथवा इतर मागासवर्ग आरक्षणातून लाभ घेण्याकरता 15 जुलै 2024 2 वाजता ते 14 ऑगस्ट 2024 11 म्हणजे 15 जुलैपासून ते 14 ऑगस्ट 2024 पर्यंत विकल्प सादर करण्याची कार्यवाही करणे आवश्यक आहे. यासाठी लिंक खुली करण्यात दिलेली आहे. खुली करून दिलेली आहे. त्यावर अप्लाय केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग अथवा मागासवर्गाचा दावा करण्यासाठी विकल्प सादर करणाऱ्या तसेच नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र सदर विकल्प सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजेच 14 ऑगस्ट 2024 पर्यंतचे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रस्तुत परीक्षेकरता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा अथवा इतर मागासवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी सन 2023-24 अथवा 2024-25 या आर्थिक वर्षात वैध असणारे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे NCL प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध जाहिरात तसेच 24 जानेवारी 2024, 8 मे 2024 आणि 30 मे 2024 रोजी प्रसिद्ध शुद्धीपत्रकातील इतर अटी आणि शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. त्या पद्धतीने ही जी महत्त्वाची अपडेट जारी करण्यात आलेली आहे MPSC मार्फत घेण्यात येणारी ही राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे नवीन डेट देण्यात आलेली आहे. नव्याने 25 ऑगस्ट 2024 रोजी घेतली जाणार आहे. यासाठीची अपडेट जारी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ओपन EWS प्रवर्गातील उमेदवार SCBC आणि OBC साठी म्हणजे ज्या प्रवर्गासाठीचा अर्ज पुन्हा नव्याने करू शकतात. यासाठी 14 ऑगस्ट 2024 पर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे. त्या डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे. त्यापूर्वी अर्ज केला जाऊ शकतो पुन्हा नव्याने. अशा पद्धतीने ही जी भरती आहे MPSC अंतर्गत राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा यासाठीची महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली होती. त्याचबरोबर आमच्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.